आकाश मोबाईल शॉपिंग सर्व प्रकारचे मोबाईल रिपेअरी करून मिळतील। आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल ॲक्सेसरीज, मोबाईल लॅमिनेशन, नवीन मोबाईल विक्री, मेमरी कार्ड डाउनलोडिंग व सर्व कंपनीचे रिचार्ज मिळतील। आमचा पत्ता बस स्टँड जवळ छत्रपती शिवाजी चौक, विजापूर रोड, सांग। मोबाईल नंबर 91 46 75 36 15 आणि 96 73 08 08 23। पवन स्वीट मार्ट, बँक ऑफ इंडिया शेजारी, जत रोड, बोबलात। ताजे व स्वादिष्ट पदार्थ व वाढदिवसाच्या केक ऑर्डर प्रमाणे मिळतील। पेढा, बर्फी, सोनपापडी, जिलेबी, बुंदी, श्रीखंड, फरसाणा, बेकरी प्रोडक्ट्स व कोल्ड्रिंक्स मिळतील। ग्राहकांना बसण्याची खास सोय। मोबाईल नंबर पवन कमतगी 97 66 79 59 51। येरळा संस्थेच्या स्कोप विद्यालयाचा शुभचिंतन समारंभ उत्साहात साजरा। जत तालुक्यातील जाळेहाळ बुद्रुक येरळा प्रोजेक्ट सोसायटी सांगली संचलित स्कूल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयाचा इयत्ता 10वी व 12वीचा शुभचिंतन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला। स्कूल ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजेच स्कोप या विद्यालयाची स्थापना 2005 मध्ये झाली आणि ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासासाठी आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयोग संस्थेने जाळेहाळ बुद्रुकमधील या शाळेत सुरू केला। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिली डिजिटल शाळा म्हणून ही शाळा नावारूपाला येऊ लागली आहे। शिक्षकांच्या एक्सपोजर व्हिजिटपासून व प्रत्येक वर्गात डिजिटल प्रणाली अद्ययावत ठेवून विविध विषयांवर आधारित सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले। या शुभचिंतन समारंभाच्या निमित्ताने संस्थेची ध्येय धोरणे श्री प्रांजल देशपांडे यांनी मांडली। सौ अपर्णा कुंटे मॅडम यांनी वेगवेगळ्या गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन परिस्थितीनुसार कसा बदलला पाहिजे, तसेच प्रत्येक गोष्टीचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता कांबळे मॅडम आणि विद्या बिराजदार या विद्यार्थिनींनी केले। अभिनव सायन्स अकॅडमी सांगलीच्या होनमाने सरांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले। विद्यालयाचे प्राचार्य श्री सावंत सर यांनी परीक्षेसंबंधी सूचना आणि मार्गदर्शन केले। कार्यक्रमात शेवटी श्री मुंडे सर यांनी आभार मानले। यावेळी संस्थेचे ट्रस्टी श्री मुकुंद वेळापूरकर, श्री मिलिंद कुलकर्णी हे उपस्थित होते। सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थेच्या सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीत हा शुभचिंतनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत।